नमस्कार, मी कमलेश पवार. SKP मोटिवेशनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. पिंपरी चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 तथा महाराष्ट्रातील सर्वच महानगरपालिकांचं सध्या निवडणूक प्रक्रिया सुरू आहे आणि येत्या 15 जानेवारीला प्रत्यक्षात निवडणूक होणार आहे किंवा मतदान होणार आहे. तर निवडणूक प्रक्रियेमधील मॉकपोल आणि सीलिंग हे एक पोलिंग बूथवरचं अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया, महत्त्वाचं काम आज या ठिकाणी आपण समजून घेणार आहोत आणि प्रत्येकाला ही प्रक्रिया समजणं खूप महत्त्वाचं आहे. जे अधिकारी पोलिंग बूथवरती जाणार आहेत किंवा पोलिंग बूथवरती प्रत्यक्षात काम करणार आहेत त्यांच्यासाठी ही प्रक्रिया माहीत असणं खूप गरजेचं आहे. तर आपण चला तर समजून घेऊया. तर या ठिकाणी स्लायडर स्विच पोझिशन. आता या निवडणूक प्रक्रियेमध्ये म्हणजे महानगरपालिका निवडणूक प्रक्रियेमध्ये 2 बॅलेट युनिट किंवा 3 बॅलेट युनिट किंवा काही ठिकाणी 4 बॅलेट युनिट वापरण्यात येणार आहेत. तर समजा ज्या ठिकाणी 2 बॅलेट यूज करणार आहेत, म्हणजे आता या ठिकाणी तुम्ही पाहिलं तर बघा 1 आणि 2 बॅलेट युनिट दाखवलेलं आहे आणि काही ठिकाणी 1, 2 आणि 3 बॅलेट युनिट आहेत आणि काही ठिकाणी 1, 2, 3, 4 बॅलेट युनिट आहेत. आता बॅलेट युनिट किती असू द्या, काही घाबरण्याचं कारण काहीच नाही. ज्या ठिकाणी 2 बॅलेट युनिट आहेत त्या ठिकाणी देखील तेवढंच काम असणार आहे. ज्या ठिकाणी 3 बॅलेट युनिट तिथंही तेवढंच काम असणार आहे. 4 असतील तरी तेवढंच काम असणार आहे. एकदा CUला बॅलेट युनिट कनेक्ट झालं, मशीन सुरू झाल्या की बाकी काही अडचण येणार नाही. तर प्रत्यक्षात मतदानाच्या दिवशी म्हणजे 15 जानेवारी रोजी सकाळी 6 वाजता आपल्याला CUला BU कनेक्ट करून घ्यायचं आहे. या ठिकाणी आपण कनेक्ट करण्याची सूचना थोडक्यात देतोय आपण, म्हणजे कनेक्ट BU टू CU ॲज पर अबोव सिक्वेन्स. म्हणजे हे जे सिक्वेन्स आहेत याच्या पद्धतीनं किंवा 1, 2, 3, 4 हे बॅलेट युनिटवरती नॉब 1, 2, 3, 4 हे कमिशनिंगच्या वेळी सर्व तुम्हाला तयार करून देण्यात आलेलं आहे. फक्त मशीन जोडत असताना पोलिंग बूथवरती या सिक्वेन्सप्रमाणे आपल्याला BU जोडायचं आहे. या ठिकाणी कनेक्ट BU टू CU ॲज पर अबोव सिक्वेन्स. त्यानंतर तुम्हाला CUचं स्विच ऑन करायचं आहे. या ठिकाणी CUचं स्विच ऑन करायचं आहे. जे CUच्या बॅक साईडनं बॅलेट युनिटचं कनेक्टर जोडल्यानंतर त्याच्याच बाजूला एक स्टील कलरचं नॉब आहे आणि त्या नॉबला आपल्याला ऑन करायचं आहे. त्यानंतर आपल्याला प्रेस टोटल बटन, या ठिकाणी प्रेस टोटल बटन दिलेलं आहे. तर CUवरती जे टोटल बटन आहे ते बटन आपल्याला प्रेस करायचं आहे. ते बटन प्रेस केल्यानंतर आपण आता मॉकपोल पाहतोय. आपण मॉकपोल करणार आहोत. या ठिकाणी मॉकपोलचा आरो दाखवलेला आहे. हे मॉकपोल म्हणजे आपण आता मॉकपोल करणार आहोत. तर CU तुमचा ऑन झाला, टोटल बटन तुम्ही प्रेस केला. जर इफ टोटल वोटर्स 0 असेल, म्हणजे जर तुम्ही टोटल बटन दाबून 0 वोटिंग दाखवत असेल किंवा CUवरती जर 0 वोट दाखवत असेल तर आपल्याला पुढं मॉकपोलची प्रक्रिया करायची आहे. जर इफ टोटल वोटर्स मोर दॅन 0, जर तुम्हाला कमिशनिंगच्या नंतर देखील एखादा वोट जास्त तिथं दिसत असेल, दाखवत असेल मोर दॅन 0, तर मात्र तुम्हाला ही प्रक्रिया करायची आहे. प्रेस क्लोज, त्यानंतर प्रेस रिझल्ट, त्यानंतर प्रेस क्लिअर. हे 3 प्रक्रिया आपल्याला करून घ्यायच्या. क्लोज, रिझल्ट आणि क्लिअर म्हणजे CRC करून घ्यायचं आहे. आता जर टोटल 0 असेल तर तुम्ही डायरेक्ट मॉकपोल घेऊ शकताय. जर तुम्हाला एकापेक्षा जास्त मत त्या ठिकाणी त्या CUवरती दाखवण्यात आलं तर मात्र तुम्हाला CRC करून पुढील प्रक्रिया करायची आहे. आता पुढील प्रक्रिया कोणती असणार आहे तर मॉकपोल असणार आहे. तुमची मशीन 0 झालेली आहे, क्लिअर झालेली आहे, CUवरती एकही वोट दिसत नाही, तर तुम्ही मग ती मशीन मॉकपोलला घ्यायची आहे. या ठिकाणी मॉकपोल प्रक्रिया करायची आहे. मॉकपोल स्टार्ट म्हटलेला आहे. त्यानंतर मॉकपोलमध्ये वोट फॉर एव्हरी कॅन्डिडेट, प्रत्येक उमेदवाराला आपल्याला एक वोट द्यायचा आहे. प्रत्येक कॅन्डिडेटला वोट द्यायचा आहे. असे एकूण मिनिमम टोटल वोट्स 50 म्हणजे एकूण 50 वोट आपल्याला द्यायचे आहेत. एकदा बॅलेट दाबल्यानंतर 4 उमेदवार असतील तर 4ही उमेदवाराला त्या ठिकाणी आपल्याला एक वोट द्यायचा आहे. त्यानंतर चे टोटल वोट शुड बी 50 म्हणजे 50 किंवा त्यापेक्षा जास्त वोट असले पाहिजेत किंवा 50
कमीत कमी त्या ठिकाणी आपल्याला वोट द्यायचे आहेत, म्हणजे 50 वोट आपल्याला द्यायचे आहेतच. आता आपण 50 वोट दिलेला आहे, या ठिकाणी 50 वोट दिलेले आहेत. समोर उमेदवारांचे प्रतिनिधी असतील, त्या प्रतिनिधींना ते दाखवायचं आहे की बाबा टोटल आम्ही 50 मत टाकलेले आहेत, 50 वोट आपण त्या ठिकाणी दिलेले आहेत. त्यानंतर त्यांना खात्री झाल्यानंतर, आपल्यालाही खात्री झाल्यानंतर आपल्याला हा डाटा क्लिअर करायचा आहे. मग आता हा डाटा क्लिअर कसा करायचा, तर प्रेस क्लोज, परत आपल्याला CRC करायचं आहे. प्रेस क्लोज बटन, ती प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मग प्रेस रिझल्ट बटन, म्हणजे रिझल्ट ही प्रक्रिया आपल्याला करायची आहे. या प्रक्रियेला देखील काही वेळ लागणार आहे, तो वेळ आपल्याला त्या ठिकाणी द्यावा लागणार आहे. त्यानंतर चेक वोट्स फॉर एव्हरी कॅन्डिडेट्स, म्हणजे रिझल्ट जेव्हा आपण दाखवतो किंवा पाहतो तेव्हा प्रत्येक कॅन्डिडेटला आपण दिलेले वोट्स जे नमूद आपण केलेले आहेत तेवढेच वोट त्या ठिकाणी पडलेत का हे देखील आपल्याला खात्री करायची आहे. त्यानंतर मग प्रेस क्लिअर बटन, CRC मधला हा शेवटचं प्रक्रिया आहे. क्लिअर म्हणजे आपण जे मॉकपोलमध्ये मतदान केलेलं होतं किंवा वोट्स दिलेले होते प्रत्येकाला, जे एकूण 50 दिले होते त्यातले ते प्रत्येकाचे वोट्स क्लिअर करायचे, म्हणजे शून्य करायचं आहे. ही प्रक्रिया क्लिअरमध्ये किंवा क्लिअर बटन दाबल्यानंतर होणार आहे. तर ही प्रक्रिया आपण करून घ्यायची आहे. प्रेस क्लिअर, जेव्हा आपण क्लिअर बटन दाबतो तेव्हा शो 0 वोट्स फॉर एव्हरी कॅन्डिडेट्स, म्हणजे प्रत्येक कॅन्डिडेटला 0 मत दाखवतं. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आपल्याला स्विच ऑफ करायचं आहे, कंट्रोल युनिटचं स्विच ऑफ करायचं आहे. सर्वांना खात्री झालं, समोर उपस्थित असलेले उमेदवार यांना खात्री झाल्यानंतर आपल्याला हे स्विच काय करायचं आहे, ऑफ करायचं आहे. आणि आता पुढील दुसरी प्रक्रिया, अत्यंत महत्त्वाची असलेली दुसरी प्रक्रिया आपल्याला करायची आहे. आता मॉकपोल झालेला आहे, मशीन आपण बंद केलं, बंद करून आपल्याला आता ही सिलिंग प्रक्रिया करायची आहे मित्रांनो. या ठिकाणी अत्यंत महत्त्वाची सिलिंग प्रक्रिया, मतदानाच्या दिवशी दुसरी प्रक्रिया आपल्याला करून घ्यायची आहे. आता सिलिंग करत असताना CU आपल्याला बंद करायचं आहे, ते बंदच असायला पाहिजे. चुकून क्लोज बटनवरती आपलं हात पडलं तर ते किंवा बोट पडलं तर मशीन बंद होऊ शकते. त्यासाठी आपल्याला मशीन बंद करून सिलिंग प्रक्रिया करायची आहे. तर सिलिंग प्रक्रिया करत असताना रिझल्ट सेक्शन बटन बाय, म्हणजे रिझल्टचं जो बटन दिसतं रिझल्ट 1 किंवा 2, त्या ठिकाणी आपल्याला पिंक पेपर सीलनं तो भाग आपल्याला सील करायचा आहे. सील नंबर ऑन अप्पर साईड, म्हणजे जे पिंक कलरचं सील आहे किंवा पेपर सील आहे त्याचा नंबर वरच्या बाजूला तिथं यायला पाहिजे अप्पर साईडला. त्यानंतर आपल्याला सील रिझल्ट सेक्शन बाय स्पेशल टॅग, जो रिझल्ट सेक्शन आहे त्या रिझल्ट सेक्शनच्या म्हणजे क्लोजच्या बाजूला त्या ठिकाणी दोऱ्यानं स्पेशल टॅग बांधायचा आहे, त्याला लाक लावायचे आहे. लाक लावत असताना खाली पुष्टा घेऊन लाक लावायचे आहे. त्या ठिकाणी मोहर असते, त्या मोहर त्या ठिकाणी प्रेस करायचं आहे. तर स्पेशल टॅग लावून क्लोज बटनजवळ आपल्याला त्याला त्याच्या जागेमध्ये बसवायचं आहे. त्यानंतर आपल्याला ABCD जो सील आहे, तो ABCD सील जे आहे तो पिंक, जे पेपर सील आहे हे पिंक पेपर सील, ह्याचं आणि ABCD पेपर सीलचं कॉम्बिनेशन करून आपल्याला CRC म्हणजे रिझल्ट सेक्शनचा वरचा जो फ्लॅप आहे तो फ्लॅप आपल्याला बंद करून त्या ठिकाणी आपल्याला सील करायचा आहे. आणि तो फ्लॅप बंद केल्यानंतर आपल्याला, म्हणजे CRC सेक्शन आउटर साईड फ्लॅप बंद केल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला ॲड्रेस टॅग ग्रीन कलरचा CUचा त्या ठिकाणी आपल्याला संपूर्ण माहिती त्याच्यावरती टाकून त्याच्यावरती आपल्या सह्या म्हणजे सिग्नेचर करून तो भाग आपल्याला बंद करायचा आहे किंवा सील करायचा आहे. ज्या ज्या ठिकाणी इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत किंवा स्पेशल टॅगवरती उपस्थित असलेल्या जे काही पोलिंग एजंट आहेत त्यांच्या देखील सह्या त्या ठिकाणी घ्यायच्या आहेत. ज्या ज्या ठिकाणी प्रिसाइडिंग ऑफिसरच्या सह्या आहेत किंवा CUचा नंबर लिहायचा आहे त्या ठिकाणी बरोबर आपण न चुकता CUचा नंबर त्या ठिकाणी लिहायचा आहे. अशा पद्धतीनं आपल्याला मॉकपोल आणि मशीन सील करण्याची जी अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया आहे ती प्रक्रिया आपल्याला पार पाडायची आहे. मशीन रेडी फॉर ॲक्च्युअल पोल, ही पूर्ण प्रक्रिया झाल्यानंतर CUचं बटन ऑन करायचं आहे किंवा CU ऑन करायचं आहे. CU ऑन केल्यानंतर आपल्याला आपली मशीन पोलिंगसाठी किंवा मतदानासाठी रेडी होईल. तर ही प्रक्रिया मित्रांनो अत्यंत साधी सोपी आहे, परंतु ह्या बाबतीत कोणत्याही प्रकारची काळजी न करता काळजीपूर्वक काम करणं हे खूप महत्त्वाचं
आहे. तर सदर प्रक्रिया अत्यंत सोपी, सुलभ आहे. तर ही प्रक्रिया आपण समजून घेऊन ही प्रक्रिया पूर्ण पार पाडावायची आहे. इलेक्शनचं हे अत्यंत महत्त्वाचं काम आहे आणि या कामामध्ये कोणत्याही प्रकारची हलगर्जीपणा राहता कामा नये. चला तर आपल्या सर्वांना या इलेक्शन साठी मनःपूर्वक शुभेच्छा. ऑल दी बेस्ट. आणि सदर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर तुम्ही लाईक करा, इतरांना त्वरित शेअर करा. त्याचबरोबर सबस्क्राईब केला नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. थँक्यू.